तुमची एक महत्त्वाकांक्षी योजना सरकारच्या वतीनं तुमच्या विभागाच्या वतीनं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाते, ज्या माध्यमातून युवक युवतींना प्रशिक्षणाचा उद्देश आहे, हेतू आहे. त्या योजनेला कसा प्रतिसाद मिळतोय आणि कशा पद्धतीनं मनुष्यबळ येत्या काळामध्ये आपण या योजनेच्या माध्यमातून उभं करू शकू? मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना आपण सुरू केली. 2 लाखपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आपण दिला, पण त्यामध्ये जास्त विद्यार्थ्यांनी सरकारी डिपार्टमेंटमध्ये रोजगार घेतला. मी इथे बसले काही लोकांनी पूर्वी पण बोललो होतो की तुम्ही पुढे या आणि ते सरकार त्यांचा पैसा देत आहे, तुम्ही तुमच्या डिपार्टमेंटमध्ये किंवा तुमच्या कंपनीमध्ये त्याने 6 महिन्याचा शिक्षण द्यावा, पण ते जास्त प्रतिसाद मिळाला नाही. तरी पण 2 लाखचा मार्क मी क्रॉस केला. आत्ता त्याशिवाय आत्ता मी श्री उदय सामंतजीने बोललो की आम्ही दोघेजण एकत्र होऊन प्रत्येक MIDC मध्ये रोजगार मेळावा करत आहे. त्याशिवाय आमच्याकडे 438 ITI आहे. आम्हाला आता हा समजला आहे की आम्ही ते ITI सरकार कसा चालू शकतो, आमच्यापेक्षा जास्त चांगली रीतीने उद्योग असोसिएशन्स किंवा उद्योगपती चालू शकता. आम्ही लगेच 1 महिन्याच्या आत एक नवीन पॉलिसी जाहीर करणार आहे. त्यामध्ये प्रायव्हेट पार्टिसिपेशन आम्ही सर्व ITI त्यांचे एक ऑटोमोबाईल कंपनीचा हब आहे पुणा. तो पुण्यामध्ये कोणती ITI ऑटोमोबाईल कंपनीने तिथं आपला ITI आमच्याकडे मोठी आहे, 3 ITI आहे. कोणी एका ITIमध्ये त्याने कहून तुम्ही 10 सालसाठी 15 सालसाठी तुमच्याकडे घ्या, तुम्ही सर्व जे काही आमच्या इन्फ्रास्ट्रक्चर ते यूज करा, आमचे टीचर यूज करा, पगार आम्ही देऊ, पण ते टेक्निकल कोर्स आणि ते इक्विपमेंट लॅब इम्प्रूव्हमेंट ते तुम्ही करा आणि ते तुमच्यासाठी मुलामुली ते आम्हाला फक्त महाराष्ट्राचे मुलामुलीने रोजगार मिळाला पाहिजे, हा आम्ही एक करत आहे. त्याशिवाय अजून लिस्ट मोठी आहे, पण मी आपला विश्वास देतो की जे 1 सालमध्ये 5 लाख युवक युवतीने रोजगार देऊ, हे माननीय मुख्यमंत्रीजीने देवेंद्र फडणवीसजीने घोषणा केली होती, ती मी पुनरुच्चार केली. वर्ष संपू द्या, 5 लाख क्रॉस करून 5,01,000 पर्यंत जाऊ, हा मी आपला विश्वास देतो.